नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 1 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 1 मार्च 2024 दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कोचीन. मित्रांनो, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज हे कोचीन शिपयार्ड कंपनीने बांधलेले आहे. तर मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडू राज्यात पहिले देशाचे स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज मार्गाचे उद्घाटन देखील केलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, आपण नेक्स्ट चालू घडामोडी दिवसाची बघूया. नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंतांच्या संख्येत किती टक्क्यांची वाढ ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6%. मित्रांनो, नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार देशातील श्रीमंतांच्या संख्येत 6% वाढ ही झालेली आहे. तर मित्रांनो, नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंतांची संख्या ही 13,263 वर पोहोचलेली आहे. हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे. आपल्या भारतात देशात ही श्रीमंतांच्या लोकांची संख्या ही 13,263 वर पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, जगात तुर्की देश श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्यांची वाढ ही या तुर्की देशात झालेली आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर तिसरा पॉईंट, नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार 2024 मध्ये देशातील अति श्रीमंताच्या निव्वळ संपत्तीत ही 90% वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. हे 3 पॉईंट तुम्ही या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, एस लोकलिंगम. मित्रांनो, आता एस लोकलिंगम यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारपदी आता ही यांची निवड झालेली आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अशोक सराफ. मित्रांनो, अशोक सराफ यांना मराठी अभिनेत्याचा संगीत नाट्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. मित्रांनो, संगीत नाट्य अकादमी पुरस्कारासाठी 2022 व 2023 वर्षासाठी देशभरातील 92 कलाकारांची निवड देखील करण्यात आलेली होती. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार कोणाला मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऋतुजा बागवे. मित्रांनो, ऋतुजा बागवे या अभिनेत्रीला 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. मित्रांनो, उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कारासाठी 2022 व 2023 वर्षासाठी 80 युवा कलाकारांची निवड ही करण्यात आलेली होती. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दुसरा. मित्रांनो, भारत देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे. तर मित्रांनो, या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चीन हा देश. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
नुकतेच राज्यातील यवतमाळ येथे कोणाच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ येथे नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहुड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुनील मित्तल. मित्रांनो, सुनील मित्तल या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहुड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, सुनील मित्तल हे ब्रिटनचे सर्वोच्च नाईटहुड पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय नागरिक ठरलेले आहे. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 2023चा GD बिर्ला पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो, हा 2023चा GD बिर्ला पुरस्कार ऑप्शन क्रमांक 1, आदिती सेन डे यांना हा 2023चा GD बिर्ला पुरस्कार जाहीर झालेला आहे. मित्रांनो, या पुरस्कारा संदर्भात एक पॉइंट आहे, तर तो म्हणजे 1991 वर्षापासून दरवर्षी भौतिक शास्त्रातील संशोधकांना GD बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. भौतिक शास्त्रातील संशोधकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंडियन सीड काँग्रेस 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुणे. मित्रांनो, इंडियन सीडी काँग्रेस 2024 चे आयोजन हे पुणे येथे करण्यात आलेले आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न रोजच्या रोज बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न देखील तुम्हाला हे चांगले वाटत असेल आणि आवडत असतील तर रोजच्या रोज ते करंट अफेअरच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि आठवड्यातून वहीला एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, लाईटली घेऊ नका. प्रत्येक पेपरमध्ये करंट अफेअरला देखील वेटेज हे देण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्याला एक एक मार्क देखील महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनाने करंट अफेअरवर देखील तुम्ही रिव्हिजन ही देत चला. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.